शिवसेनेचे कुटुंब प्रमुख हे पक्षप्रमुख आहेत आणि सन्माननीय नेते संजय राऊत साहेब हे आमच्यामधला दुवा आहे, पक्षप्रमुख आणि आमच्यामधला. वेळोवेळी पक्षाचे नेते संजयजी राऊत साहेब हे आमच्या टचमध्ये आहे. नाशिकला येतात दर 8-10 दिवसाला, 2-4 दिवसानंतर फोन होतो. काल परवाही फोन होतो. नेहमी माझ्या कार्यक्रमात 2 दिवस ते सुनील राऊत साहेब आणि ते मुक्कामी होते. आणि मग एवढ्या सगळ्या आमच्या अटॅचमेंट आहेत, कौटुंबिकसुद्धा अटॅचमेंट झालेले आहेत. त्याच्यामुळं माझी नाराजी मी अशी उघडपणे सांगण्यापेक्षा त्यांना काय आवश्यक तेव्हा 3 महिन्यापूर्वी बोलवले आणि साहेबांनी काय सांगितलं होतं? ऐकून घ्या, हे तुमच्यापर्यंत सांगणं किंवा प्रसारमाध्यमातून सांगणं हे मला उचित ठरत नाही, कारण हा कुटुंबातला विषय आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि कुटुंबातला विषय हा कुटुंबात मिटवायचा असतो, तो पुढे येणं. नाराजी कशाबद्दल, तुम्ही का नाराज आहात? मी साहेबांशी बोललेलो, हा घरातला विषय आहे, मी त्याच्याकरता त्यावर बोलणं उचित ठरणार नाही. शेवटी पक्षामध्ये कुटुंबामध्ये काम करत असताना प्रत्येकाला काही अपेक्षा असतात आणि सगळ्यांच्याच अपेक्षा पूर्ण होतील अशा पण नाही. परंतु यापूर्वी आम्हाला ऐकले ना आमचं. आपण महानगर प्रमुख होतात, जिल्हा प्रमुख पदावर आपला सर्वाधिक दावा होता, म्हणून ते तुम्हाला मिळालं नाही आणि म्हणून तुम्ही नाराज आहात. नाही, कोणाला काय पद द्यायचं कोणाला काय नाही हा पक्षप्रमुखांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये मागणं आमचं काम आहे, द्यायचं कोणाला द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती आम्ही आपसात बोलू शकतो. बाहेर अशी कुठेही मी नाराजी दाखवलेली नाही. 3 महिन्यामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रेस कॉन्फरन्सला मी सामोरे गेलेलो नाही किंवा मला कोणी प्रश्न अंतर्गत खतखत तुमच्या मनातली काही खतखत नाही. इथं आहे म्हणजे काय, आता मी आपल्याशी संपर्क किंवा समोर येतोय तर मी शिवसेना कार्यातून समोर येतोय. पण बडगुजर थेट तुमचं नाव घेतात, तुम्ही नाराज आहात म्हणून. मी सांगितलं मगा की बडगुजर साहेब यांनी आम्ही सोबत काम केलेलं आहे, मलाही अपेक्षित होत्या काही गोष्टी, परंतु साहेबांनी संजय राऊत साहेबांनी त्यावेळेस आमचं ऐकून घेतलं. पक्षातून बडगुजरांची हकालपट्टी करण्यात आली आहे. वरिष्ठांचा निर्णय आहे आणि एवढा मोठा मी नाही त्याच्यावरती बोलणं इतका, कारण ते आमचे पक्षप्रमुख आहेत, तो सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. आणि हा विलास शिंदे 30 वर्षापासून शिवसेनेच्या नियमाला धरून काम करतो आहे, शिवसैनिक म्हणून काम करतोय. त्याच्यामुळं त्यांच्या आदेशाच्या वर बोलणं 30 वर्षापासून तुम्ही म्हणता काम करतोय, परंतु महानगर प्रमुख पद मिळण्यासाठी तुम्हाला 30 वर्षाचा कालावधी नाही ना. मिळाला. त्यापूर्वी मी उपजिल्हा प्रमुख होतो, संपर्क प्रमुख विधानसभा होतो, विभाग प्रमुख होतो. विनायक पांडे ज्यावेळेस शहर प्रमुख होते त्यावेळेस मी शाखा प्रमुख म्हणून त्यांनी मला नियुक्ती दिली नाही 95 साली. पण तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये स्वतःची भूमिका मांडली नाही, कारण पत्रकार परिषद ही शिवसेना कार्यातून वरिष्ठ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी पत्रकार परिषदेचं त्या ठिकाणी बोलणं उचित. तुमच्या अवतीभोवतीच फिरणारी पत्रकार परिषद होती, तुम्ही नाराज म्हणून पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. असं काहीच नाही, कारण तो विषय आम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं आहे, त्याच्याकरता ते खासदार सुद्धा आहेत असं आपण म्हणताय. परंतु तशी परिस्थिती बघितली आपण. मी प्रमुख पदाधिकारी आहे, महानगर प्रमुख आहे, मला त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. तुम्ही तुमची भूमिका कधी मांडणार आहात तुमच्या नाराजीविषयी? अहो, मी महानगर प्रमुख म्हणून इथं बसलोय. आता मी इथे बसलात पण तुम्ही तुमची भूमिका मांडली नाही. तुम्ही म्हटलात की मी काही वेळाने काही दिवसांनी मांडणार. तुम्ही तुमची भूमिका कधी मांडणार? पक्षश्रेष्ठींना भेटेल, माननीय राऊत साहेबांशी भेटलेलोच आहे. मी त्यांना सांगितलं की लग्नानंतर मी आपल्याला साहेब भेटायला येतो आणि लग्नाचं निमंत्रण घेऊन मी पक्षप्रमुखांना भेटायला गेलो. त्यांनाही साहेबांनी पक्षाचं आणि स्वतः वहिनी त्यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि त्यांनी मला सांगितलं की लग्न झाल्यानंतर वधूवरांना घेऊन मातोश्रीवरती या आणि साहेबांची वेळ घेऊन मी साहेबांकडे जाईल. माझं जर काही मत असेल. एकनाथ शिंदे तुमच्या विवाह सोहळ्यासाठी आले होते, कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी. ते म्हटले की शिंदेकडे जाणार नाही तर मग कुठे जाणार? असं आहे, सुख आणि दुःख याच्यामध्ये आपण ज्या संस्कृतीत वाढलोय ती संस्कृती हे सांगते का सुख आणि दुःखामध्ये कोणी मतभेद किंवा मनभेद ठेवू नये. आणि म्हणून ज्या संस्काराने मी त्या ठिकाणी त्यांना निमंत्रण पत्रिका दिली, त्यांनी सुद्धा निमंत्रणाचा मान स्वीकारला आणि ते लग्नाला आले. तसेच ऐकून घ्या, तसेच इतरही पक्षाचे अनेक मान्यवर, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, समीर भुजबळ आले, गिरीश भाऊ महाजन आले, अनेक पक्षाचे, कारण आमचा प्रत्येकाकडे येणं जाणं असतं. एवढे सगळे नेते आले परंतु ठाकरे कुटुंबियापैकी कोणी आलं नाही, ही कुठेतरी मनामध्ये काही नाराज. असं आहे, राऊत साहेब 2 दिवस या ठिकाणी होते, सुनील राऊत साहेब होते आणि साहेबांना मी भेटून आलो होतो. साहेबांनी त्या ठिकाणी मला सांगितलं होतं की लग्न झाल्यावरती आपण वधूवरांना घेऊन इकडे या. मी साहेबांना सांगितलं साहेब मी स्वतः येणार आहे म्हटलं मातोश्रीवरती. साहेबांनी मला त्या ठिकाणी आपण आपली नाराजीची भूमिका कधी व्यक्त करतो? हे आहेत विलास शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख आहेत. त्यांनी अद्यापही आपली भूमिका व्यक्त केलेली नाही, मात्र सध्या तरी शिवसेनेमध्ये असल्याचंच ते दाखवत आहेत. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.